तयारी करून ठेवा, आलो. आणि एवढीशी गल्ली आहे जी की तुम्ही बघू शकता. तिथे दहंडी लावली जो की तुम्ही बघू शकता. जशी जशी मूर्ती आतमध्ये येणार तसे तसे पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे आज आपण तुम्हाला. पत्र्याला पूर्ण एकदम चिपकलेलं आहे. जो की तो पत्रा आहे ना तो पण तोडलेला आहे. कचक कचक एक आपली एक वायर. तर मित्रांनो आता आपण आलोय धारावीच्या वर्धविनायकडे, जी की एवढीशी गल्ली आहे आणि या एवढीशा गल्लीतनं जो मोठा गणपती बसतो ना धारावीचा वर्धे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या ब्लॉग्स मध्ये. आजचा ब्लॉग आहे ना मित्रांनो, आज आपण तुम्हाला धारावीचा वर्धविनायक दाखवणार आहे, जी की एवढीशा गल्लीतनं येतो, तुम्ही बघू शकता. आणि पाठी आपला मंडप आहे जो की धारावीचा वर्धविनायकचा. सो अरुणदाच्या वर्कशॉपमधनं ती मूर्ती आगमन झालेलं आहे, जो की आपण तुम्हाला दाखवलं नाही. सो आता रस्त्यातच आहे, येत आहे. बाकीचं 9-8 वाजतील बाप्पाला येता. सो जशी मूर्ती आहे ना आपण तशी तुम्हाला दाखवणार. आणि बाहेर एकदम तयारी चालू आहे, लाईट वेट लावतात आहे. सो बाकीचं चॅनलवर नवीन असता सबस्क्राईब करा विसरू नका. आणि छोटीशी कमेंट करा गणपती बाप्पा मोरया, आणि आपल्यासोबत बनून राहा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. धारावीचा वर्धविनायक समोर आहे आणि बाकीचा पाठी पुणेरी वाजतोय गल्लीत. आणि या गल्लीतनं जे की लेफ्ट साईडनं जाणार आहे, राईट साईडला पोलीसची गाडी आहे. सो आता लेफ्ट साईडनं जाऊया. बाकीचा आपला ब्लॉगचा आपण एक्सपोर्ट करत होतो पण आला नाही, माहित नाही. सो आपण टाकूया तो पण ब्लॉग एक्सपोर्टला ठेवलेला आहे, पण तो फाईल मध्ये सेव्ह न झाला. परत एकदा ट्राय करूया. बाकीचं पप्पा येतात आहे आतमध्ये साईडला जाऊन उभे राहूया. बाकीचा हॅलोजनचा ब्राईटनेस तुम्ही लोक बघू शकता, जी खूप ब्राईटनेस आहे. बाकीचा तुम्ही बनून राहा. आणि आता आतमध्ये येते बाप्पाची मूर्ती, तुम्ही बघू शकता. आणि आपण दुसऱ्या फोननी रेकॉर्ड करतोय कारण इकडे तुम्ही फोन बघू शकता, जे की इकडे हा आपला आता एक्सपोर्ट मध्ये टाकलेला आहे ब्लॉग. पण आता तो काय माहित नाही मित्रांनो, स्टोरेजचा प्रॉब्लेम येते. काल पण तेच झालेलं, आज पण तेच होत आहे. बाकीचं बांबू कुठे टाकतो रे, बाकीची बाप्पाची मूर्ती जी खूप सुंदर आहे ना, आपल्याला माहिती होतं. बघूया आता. सो आतमध्ये जशी जशी घेऊन जाणार आपण तशी जशी तुम्हाला दाखवणार, जशी नेणार तशी. सो चला जाऊया पुढे पुढे बाप्पा सोबत बनून राहा. बाकीचं मित्रांनो क्वालिटी माहित नाही कशी येते. बाकीचं तिकडे आता वायडीचं काम चालू आहे, कचक कचक कापतात आहे. आणि मूर्ती तर बाप्पाची खूप सुंदर आहे. आता पुढे जाऊया, पुढे जाऊन डायरेक्ट क्लिप घेऊ. सो मित्रांनो इकडे तुम्हाला साई एकविरा पुणेरी ढोल दिसत असणार. आणि त्या पुढे बेंजो आहे. बाकीच्या पाचची मूर्ती येते. सो आपण वेट करूया. आणि एवढीशी गल्ली आहे जी की तुम्ही बघू शकता. बाकीचे इथे हाईट तुम्ही बघू शकता, वायरी बिरी आहेत. सो आता तुम्हाला वायरी कसे कापतात ना ते दाखवतो, एकदम फुल मजा येणार आहे. बाकीचं तुम्ही बनवून राहा. सो मित्रांनो तिथे दहंडी लावली आहे जो की तुम्ही बघू शकता. तो आता मूर्ती फिरवलेली आहे. बाकीचं आपण बघूया आता. आणि दहंडी तुम्ही लोकांनी बघितली. तो खूप सुंदर मूर्ती आहे, जी की आपल्याला आगमन बघायला नाही भेटलं, पण आता इकडे फायनली धारावीमध्ये बघायला भेटते. बाकीचं बघत राहा.
तो आता हळूहळू मूर्ती बाप्पाची आतमध्ये येत आहे, जे की तुम्हाला दिसत असणार. आणि शेपूटवरती उंदीर मामा बसलेला आहे, जो की तुम्हाला दाखवतो. हा बघा, उंदीर मामा बसलेला आहे. बाकीची जशी जशी मूर्ती आतमध्ये येणार तसे तसे पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे आज आपण तुम्हाला बघा. किंवा हात बघा पूर्ण दिवाराच्या इथे आहे, जे की तुम्हाला तिकडे दिसत असणार. सो मित्रांनो, खूप कठीण गोष्टी आहे. मूर्ती बघा कशी आहे ती, आणि बाकीचं पत्र्याला पूर्ण एकदम चिपकलेलं आहे, जो की तो पत्रा आहे ना तो पण तोडलेला आहे. आणि म्हणजे याचा नाही आहे आपला, काय होता त्याला, लोखंडाचा पत्रा नाही, प्लास्टिकचा पत्रा आहे. बाकीचं पुढचं नाही माहिती, पुढचा लोखंडचा आहे की प्लास्टिकचा आहे, कारण त्या पुढे तो प्लास्टिकचा आहे. बाकीचं मूर्ती हलू हलू येत आहे, जे की टाइम खूप लागणार आहे असं वाटतंय. आणि आता रात्रीचे 9 वाजतात आहे, टायमिंग सांगतो तुम्हाला मी. बाकीचं मूर्ती हलू हलू आतमध्ये येते आहे आणि पब्लिक पूर्ण येते आहे. सो मित्रांनो, इकडे बघू शकता गदा आलेला आहे, जे की वेगळा केलेला आहे पार्ट. आणि हा डायरेक्ट गदा आता डायरेक्ट नेतील ह्याच्यामध्ये, काय होतं त्याला, त्या ह्याच्यात नेतील मंडपात, तिकडे जाऊन ठेवतील. तो गेला तो गदा घेऊन तिकडे, आणि मूर्ती येते पाठवून, जे की दिसत असणार. तो जवळ येऊच्या जवळ येऊन तुम्हाला दाखवतो.
कटिंग चालू आहे इथे. तो जाएगा मूर्ती. वायर कटिंग बघू शकता तिथे. अशा प्रकारची या गल्लीमध्ये चालू असते. कचक कचक कचक. हे कापली एक वायर, दुसरी पण कटिंग मध्ये. अजून पण जेवढे वायर असतात तेवढे हे कचक. बाप्पाची पुढे वायर गेली मध्ये बोलून. अनजान हम ये अंतर्यामी.
आता बाप्पाची आरती वगैरे झाली जे की तुम्ही लोकांनी बघितले आणि फायनली आता एरियामध्ये बाप्पाची मूर्ती पोचलेली आहे जे की फोकस पूर्ण फेसवरती मारलेला आहे आणि दिसायला बाप्पाची मूर्ती खूप सुंदर दिसते. बाकीचं आता इकडे लाईटिंग सजवलेलं आहे. सो आता लवकरच बाप्पाची मूर्ती आतमध्ये पण जाणार आहे जे की तुम्ही लोक बघू शकतात. सो मूर्ती फिरून फिरून आणतील आता. बघूया आता किती टाईम लागतं अजून. बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा.